नमस्कार मंडळी, चला बनवूया दही वडे। अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ 5 तासांकरता पाण्यामध्ये भिजवून ठेवायची। त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं। 4 टेबलस्पून फक्त पाणी वापरलेलं आहे, फार बारीक पेस्ट करायची नाही। आणि आता याला 10 मिनिटं फेटून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर याचा कलर थोडासा बदललेला दिसतो। हे पीठ आता आपल्याला तयार झालंय की नाही कसं ओळखायचं, त्यासाठी थोडंसं पाण्यामध्ये घालायचं आणि पीठ तरंगलं की समजायचं तयार आहे। आता बारीक चिरलेली मिरची व किसलेलं आलं आणि मीठ घालून याला छान मिक्स करायचं। लगेच मीडियम हीटवर वडे तळायला घ्यायचे। गोल्डन ब्राउन होईपर्यंत वडे तळून घ्यायचे। इकडे गरम पाण्यामध्ये मीठ व हिंग घालून घ्यायचं आणि त्यात हे सर्व वडे घालून घ्यायचे। आता इकडे आपण दही तयार करून घेऊया। त्यासाठी दह्यामध्ये 2 चमचे साखर, चिमूटभर मीठ घालायचं आणि छान क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं। हे फेटलेलं आहे। आता पाण्यामधून वडे काढून पिळून घ्यायचे। दही घालायचं, हिरवी चटणी घालायची, त्यावरून आंबट गोड चटणी घालायची, मसाला घालायचा आणि तयार आहे दही वडे।